आता आपण जिथे उभे आहोत हो त्याच्या पाठीमागे खूप दरड आहे खाली. दरड आहे. हे ढासळू शकतं. ढासळू शकतं. तुम्ही प्रशासनाला सांगत का नाही? सांगितलेले प्रस्ताव वगैरे केले, होईल होईल तेच. कोण म्हणतो होईल होईल? नाही, पंचायत समितीला पण हे केलं, ते प्रस्ताव पण दिलता पंचायत समितीला. हे जे आपण उंचावर आहोत, हो खाली किती खोली आहे? हे तरी 15-20 फूट आहे खाली. इथलं 15-20 फूट आहे. खाली किती आहे? खाली भरपूर आहे ना. हे सगळं मातीच आहे. जास्त जर पाऊस झाला हो हे जाऊ शकतं. जाऊ शकतो. म्हणजे माळींसारखं होऊ शकतं. होऊ शकतं ना. आता तुम्ही पण बघतात ना. हे किती इथं घर आहेत? इथं 10-15 घर. 15 घर. हो. लोकवस्ती किती? लोकवस्ती 15 जण. 15 कुटुंब झाली. हा कुटुंब. माणसं किती सगळे? माणसं जवळजवळ 50-60 माणसं. 60. किती वर्ष तुम्ही इथे राहता? इथं जवळजवळ आता माझ्या जन्माच्या आधीपासून. तुमचं वय? माझं 29. तुमच्या आधीपासून इथेच राहील? हो. आतापर्यंत असं काय अपघात घडलेला नाही? नाही घडला. नाकारता येत नाही? नाकारता येत नाही. काय तुमची मागणी? नाही, ही भिंत म्हणजे नाही का, याची मागणी होती आमची ग्रामस्थांची. ही भिंत बांधून द्यावी एवढी प्रशासन. अच्छा, राजेवाडीची इथली भिंत बांधून द्यायला पाहिजे होती. हो. प्रश्न निकाली निघत नाही. नाही करत. आता जवळजवळ याचे प्रस्ताव किती दिले, किती हे केलं तर काहीच. सरपंच कोण आहे? सरपंच शुभांगी साबळे. ते काय विषय घेत नाही का? नवीनच सरपंच आहे आता सध्या. ग्रामसेवक PDO काय करत नाही? नाही तसं आता नवीनच आहे सगळं. हे बॉडी वगैरे नाही. पंचायत समिती ज्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस येतात, सांगतात कामे देऊ हे करू, नंतर काहीच नाही त्याचं. निवडणूक लागली का सगळेच म्हणणार सगळे सूर्य आणून देऊ, चंद्र आणून देऊ, तारे आणून देऊ, काय पाहिजे ते सगळं मंजूर. नंतर काहीच नाही त्याचं. निवडणूक झाली का कोण तुम्ही ओळखत नाही. हो. ही सगळ्यांचीच परिस्थिती. तसं आम्ही आमच्या यांना आदिवासी विचार मंचला मांडला विषय. प्रवीण सरांना सांगून काही प्रस्ताव तयार करून. तुमच्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील. हो. त्यांचे काम समाधानी का असमाधानी? समाधानी. हवा असाच राहिलाय. म्हणजे काय, आता जरी एखादी स्कीम वगैरे, हा जो रस्ता आहे ना तो 25 वर्षांनी रस्ता झालाय वाटतं. 25 म्हणजे आम्ही ज्यावेळेस छोटे होतो ना त्यावेळेस रस्ता. विद्यमान आमदार प्रश्न सोडवत नाही. ते प्रस्ताव दिलेले आहेत पंचायत समिती. हे काम आहे ना पंचायत समितीवाले यांच्याकडे असतात. प्रस्ताव देऊन काही काम अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. तर आमची एवढी मागणी आहे का बाई, एवढं काम झालं तर आम्ही संरक्षण याच्यामध्ये राहू शकतो ना. उद्या एखादी माळींसारखी घटना होऊ शकते इथं. म्हणजे माळींसारखी राजेवाडी होऊ शकते. होऊ शकते ना 100%. मसळेवाडी. हा. हे प्रस्ताव आहे ना अनेक दिवसापासून आम्ही ना त्याचा पाठपुरावा केला, पण ते काही पूर्ण होत नाही. ते बोलतं ते याला खर्च जास्त आहे, निधी जास्त आहे, एवढंच चाललंय. जो असेल तो असेल. हो. उद्या काही माणसांचं मग इथे शिफ्ट केलं पाहिजे किंवा मार्ग काढला पाहिजे ना. मार्ग काढण्यापेक्षा ही संरक्षण भिंत झाली तर आमची कुटुंब जे काय असेल ते केलं पाहिजे ना. सरकार कशासाठी आहे? आपण माणसं निवडून कशासाठी देतो? प्रश्न सुटले पाहिजेत ना.